आज बनवली होती इडली. तर इडली माझ्या वहिनीने बनवली होती आणि ते पण खूप छान आणि टेस्टी आणि हा नाश्ता थोडा हेल्दी असतो आणि तो खरंच मला पण खूप आवडते. त्यानंतर आम्ही अशी छान आईस्क्रीम वगैरे घेतली आणि आईस्क्रीम खरंच गरमीमध्ये खाण्याची आईस्क्रीम काहीतरी वेगळी मजा. आणि मग संध्याकाळचा टाईम झालेला होता. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की आम्ही कुठे गेलेलो होतो. तर आम्ही जाणार होतो बाहेर आणि सर्वांनी अशी छान तयारी वगैरे केली आणि मुलांची खरंच खूप गडबड सुरू होती की बाहेर जाण्यासाठी. आणि अशी 3 गाड्या होत्या, तर आम्हाला असं बाईकनंच जावं लागत होतं आणि दादाच्या जाणार गाडीवर होतो. आई जाणार भलाही होती, आम्ही नंदा नव्हता, सचिनच्या गाडीवर पण हो, मुलं जाणार आम्ही होती एखाद्या आणि माझ्या मैत्रिणीप्रमाणे गाडीवर. राहतो आणि एका बहिणीप्रमाणे. कारण की मला पण बहीण नाही आणि माझ्या बहिणीला पण बहीण नाही. तर त्यासाठी आणि तर फायनली पोचलो आम्ही. याला मोगली मेला म्हटलं जाते. तर असं त्याचं नाव होतं आणि खरंच दुरून एवढं सुंदर आणि अप्रतिम होतं ना आणि खरंच गेल्यावरती तो खूप एक तर वरून गरमी आणि तिकडून असा छान थंडा थंडा फवारा होता. तो पण पाण्याचा आणि असं मस्त खूप थंड चिल्ड वाटत होतं. आणि हे आतमध्ये असं एरोप्लेनसारखं होतं, की जसं वाटत होतं की आपण एरोप्लेनमध्ये बसून आहो अशी फील थोडं येत होतं. आणि हे बघा खूप छान वाटलं आणि याची तिकीट पण तेवढीच पण होती, थोडी भारी होती. असं वाटलं स्टार्टिंगला की खूप छान आहे. म्हणजे स्टार्टिंगलाच थोडंफार खूप छान होतं, मग आतमध्ये मला काही तेवढं काही हे नाही वाटलं. आणि खाण्याचे पण खरंच खूप महाग होते सर्वच गोष्टी. आणि खरंच चंद्रपूर म्हटलं ना थोडं कॉस्टलीच आहे. तर त्यासाठी तर आपण तर तिथे आपल्याला एवढं तर खर्च करावाच लागतो. तर ह्यासाठी हे बघा, फक्त अगोदर खूप सुंदर होतं. खरंच मला खूप छान वाटलं. असं वाटलं की आतमध्ये खरंच भरपूर अजून सुंदर असेल. पण एवढंच काही थोडं बॅकग्राऊंड थोडं सुंदर होतं. तर असं हत्ती वगैरे काय म्हणते म्हणजे पूर्ण जंगलातले जे प्राणी आहे ना, ते पूर्ण असे सजवलेले होते, असे छान डेकोरेट केलेले होते आणि दिसायला पण खरंच खूप सुंदर दिसत होते. आणि हा बघा जसा का ओरिजिनल जसा हे आहे भालू आहे असं वाटत होता. तर याला बघून थोडं हे वाटत होतं भारी. तर बाकीचे असे छान होते, असं त्यांचे इथून असा आवाज येत होता. पाण्याचा असा पूर्ण फवारा होता. असं वाटत होतं जसं पहाडामधून पाणी पडून राहिलं. असं त्यांनी छान असं डेकोरेट करून ठेवलेलं होतं. पण असं काही तेवढं वाटत नव्हतं. थोडं फील वगैरे व्हायचं, मग थोडं थंडावा वगैरे वाटायचा. पण बस झालं एवढंच पाहण्यालायक होतं, मग काहीच पाहण्यालायक नव्हतं तिथे. आणि खूप छान होतं इथलं. जनावर वगैरे खरंच खूप छान, प्राणी वगैरे खरंच खूप सुंदर बनवलेले होते आणि त्यांचा आवाजसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेला होता. पण आता व्हिडिओमध्ये येईल की नाही येईल मला बरोबर आले नव्हते, म्हणून मी डायरेक्ट माझाच व्हिडिओ याच्यामध्ये व्हॉईस याच्यामध्ये डायरेक्ट ॲड केलेला आहे. आणि हे बघा असं पाणी एवढं सुंदर भारी वाटत होतं ना. मला तर खरं सांगू का, गरमीमध्ये असं काही दिसलं वगैरे ना तर मला असं वाटतं की पहिली अंघोळ करावं कारण की खूपच गरम होत होतं. आणि हा बघा हे आहे मगरमच्छ आणि दक्षच्यामध्ये तोंडामध्ये असं हात टाकत होता आणि खूप भारी होतं, खूप हेवी पण होता धवायला. तर अशा प्रकारे खूप छान होतं आणि थोडी मजा पण आली. पण मला जेवढी मजा यायला पाहिजे ती मला तेवढी मजा नाही आली याच्यामध्ये. दुकान वगैरे दुकान तर भरपूर होते, खूप दुकान होते. आणि आम्ही ज्या दिवशी गेलेलो होतो ना त्या दिवशी खूप म्हणजे असेल तरी संडे दिवस होता त्या दिवशी. पण खूप काही अशी गर्दी नव्हती, काही वेळाने अशी गर्दी झाली होती. पण थंडावा यात होता म्हणून तेव्हा थोडं बरं वाटत होतं. म्हणजे तेवढी गरमी तेवढी खूप अशी जाणवत नव्हती. प्रत्येक ठिकाणी असे पाण्याचे फवारे होते आणि दुकान तर सर्वच होते. ए टू झेड पूर्ण दुकान होते, की आपल्याला काय घ्यायचं आहे आपल्याला सर्व एकाच ठिकाणी मिळून जाणार होतं. पण खरंच एवढं महागडं होतं ना, खरंच खूप महाग होती सर्व गोष्ट. म्हणजे 30-40 रुपयाने डायरेक्ट कोणतीही गोष्ट डायरेक्ट महाग सांगत होते. कारण की आपल्याला ओरिजिनल किंमत माहीत आहे त्याची काय आहे आणि तिथे डायरेक्ट विचारलं तर डायरेक्ट 20-30 रुपयाने डायरेक्ट महाग होती. आणि ही गाडी होती कशावर फ्री, म्हणजे कशाबद्दल फ्री होती तर माहीत नाही. पण तिथे ठेवून होती म्हणजे कशावर इनाम होता. तर हे बघा हे असे झुले वगैरे आणि असे खूप छान होते. पण पब्लिक नव्हती ना त्याच्याकडे थोडी मजा पण नाही वाटायची. आणि मग आम्ही हे बघा तुम्हाला दिसतही असेल की खूप काही पब्लिक होती नाही. कम से कम 50-60 वगैरे लोकं होते तरी काय तर माहीत नाही.
आणि त्याच्यामध्ये आम्ही होतो. पण काही वेळाने झाले होते काही लोक थोडे जमा वगैरे, तर त्याच्यानं थोडं बरं वाटत होतं. आणि मग त्यानंतर याला काय म्हणतात तर मला माहीत नाही, पण दक्षला खरंच आजकालच्या मुलांना खरंच खूप ॲक्टिव्ह असतात. त्याला सर्वच गोष्टी माहीत असतात. तर मग त्यांनी दक्ष वगैरे तिकडे तो आपलं काय याच्यामध्ये बघतो तर स्क्रीन वगैरे, त्या स्क्रीनवर सर्व वगैरे दिसतात. तर मला नाव नाही येत आहे खरंच काही. तर हे बघा असा हा हालत होता आणि सक्षम तिकडे गाडीमध्ये गाडी फिरवत होता आणि हा असा हालत होता आणि याची अशी मजा. आणि त्यानंतर हा बसला असा गाडीमध्ये आणि गाडीमध्ये अशी श्रीयू आणि थो. श्रीयू तो खूप छान बसलेला होता आणि सक्षम तो उपास झालेला होता, कारण की आम्हाला दुसऱ्या धुल्यावर जायचं होतं. तर त्याला असं वाटलं की म्हणजे आम्हाला टाकून दुसऱ्या धुल्यावर जाणार, पण मी तर गेली नाही आणि आईची पण इच्छा होती. पण तो काही धुला काही एवढा काही आम्हाला खास नाही वाटला, तर मग आई पण काही केली नाही. आणि हे बघा पाण्याचे फवारे, ह्या फवाऱ्यामुळेच खरंच थोडं तिथं कम्फर्टेबल वाटत होतं आणि असे सर्विसकडे असे छान छान दिसत होते. तर खरंच थोडं बरं वाटत होतं आम्हाला आणि असे छान चालले होते हे वाले मस्त झुलासाठी. हे होता ड्रॅगन झुला. मला वहिनी म्हणायची की चल, पण मी नाही गेली कारण की मला खरंच नाही आवडत. मी एक वेळा आकाश पाळण्यामध्ये बसली होती, तर मला मळमळ आणि चक्कर वगैरे सुरू झाली होती. तेव्हाची माझी इच्छा होत नाही, पण हो मुलांना न्यावं लागते कारण की मुलांची इच्छा असते. तर मी त्यांच्यासाठी म्हणून स्पेशल गेलेली होती. मी एक पण झुल्यामध्ये कधी बसत नाही आणि मला फार भीती पण वाटते आणि स्पेशली मला चक्कर येईल, मळमळ येईल, मला हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी काय अशी बसत वगैरे नाही. तर थोडाफार त्यातला व्हिडिओ वगैरे घेतला आणि मग आई होती साईडनी. मग म्हटलं आई चल तू पण येऊन जा. तर आईसोबत थोडासा क्लिप वगैरे करून घेतला आणि आई पण खरंच व्हिडिओमध्ये मजा वगैरे येते आणि तिला पण खूप खुश आहे की मी ब्लॉग म्हणजे बनवते वगैरे. आणि हे बघा हे असं सर्व्हिसकडे इकडे तिकडे झुले वगैरे चमचं झुलणं झालेलं होतं आणि याच्यामध्ये दक्षची इच्छा बसायची होती नाही, पण रुहान एकटा बसणार नाही आणि कोणी बसायला तिथं होतं नाही, फक्त दोघं. आणि मग तिकडे ते त्यांना टाईम भरपूर होता, तोपर्यंत मग आईने असा पापड घेतलेला होता. तर पापड वगैरे खाल्ला आणि मला खाण्यालायक पण तिथे काही वाटलं वगैरे नाही. म्हणजे खूप काही असे डिशेस वगैरे काहीच नव्हते, फक्त आलूचे प्रकार होते. त्यानंतर त्याला शेवपुरी, भेलपुरी वगैरे, बस एवढेच काही आयटम वगैरे आणि नूडल्स मंचुरियन, बस एवढेच होते. मग काहीच नाही मला तिथं काही जास्त काही वाटलं. आणि मग जाताना जे खायचं होतं ते आम्ही काय खाल्लं थोडंफार आणि मग फायनली आम्ही बाहेर निघालो. पान घेतले, मुलांनी पान वगैरे खाल्ले. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच खतम करते. बाय.